हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर आज तुमच्यासाठी माझ्याकडे खास एक सरप्राईज आहे. आम्ही आज कुठेतरी बाहेर चाललो आणि ते ठिकाण खूप सुंदर आहे, खूप प्रसन्न आहे आणि खूप छान आहे ते. आणि त्याच्यासोबत माझ्या काही जुन्या आठवणी पण गुंतलेल्या आहेत. म्हणजे काही जुन्या आठवणी आहेत, माझा भूतकाळ काहीतरी आहे, तेही मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा. तर भेटूया मग त्या ठिकाणी. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी त्या ठिकाणाचं नाव सांगेन. खूप सुंदर ठिकाण आहे, नक्की पहा. बाय. हाय. तर आलोत आम्ही आता. हे ठिकाण कुठलं आहे माहीत आहे का? चिवरी या गावची मातादेवी महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर खूप सुंदर असं हे परिसर, निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे हे मंदिर आहे. खूप चांगलं ठिकाण आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. जागरूक मंदिर आहे हे मातादेवीचं. तर आम्ही चाललोत आता मंदिराकडे. हे आजूबाजूला जे दिसायले ते सगळे दुकानं आहेत मातादेवीच्या पूजेचे सामानाचे, थोडेसे खेळणे लेकरांचे, लहान मुलांचे, नारळ, सगळं ते म्हणजे फोटोंचे, हळदी कुंकू सगळे दुकानं आहेत. हे आहे मंदिर, हे आहे शिखर चिवरीची आई महालक्ष्मी. तर मी कॉलेजला असतापासून ह्या आईच्या मंदिराला दर्शनासाठी येत होते आणि अजूनही येते. बघा किती सुंदर असं ठिकाण आहे. आजूबाजूला घरे नाहीत, का नाहीत. गाव थोडं लांब आहे. हे मध्येच डोंगरामध्ये असल्यासारखं हे मंदिर आहे. पूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. इथं खूप छान मंदिर आहे. पेड्याचे वगैरे दुकानं आहेत. तर हे चिवरी गाव हे माझ्या सासऱ्यांचं प्रॉपर गाव आहे. माझे सासरे इथेच लहानाचे मोठे झाले. माझ्या सासऱ्यांची जन्मभूमी आहे चिवरी गाव हे. तर त्याच्यानंतर ते अंदूरला त्यांना HM झाले, ते हेडमास्टर झाले जवाहर विद्यालयाचे आणि ते नंतर नांदूरला स्थायिक झाले. त्याच्यामुळे हे गाव आमच्यासाठी अजूनही आमचं कुलदैवत आहे, माझ्या सासऱ्यांची जन्मभूमी आहे. तर देवीच्या दर्शनाला जायचं आपल्याला, त्यासाठी मी देवीला नारळ आणि ओटीचं सामान घ्याले. आज आमोशा आहे, त्यामुळं आमोशाचं खूप गर्दी होती इथं. मी आमोशेला गेलेले दर्शनाला, पण व्हिडिओ लवकर टाकणं झालं नाही. आज टाकाले मी व्हिडिओ. तर आमोशाचं खूप गर्दी असते. आमोशा पौर्णिमेला भरपूर लोक येतात. पूजेचं सामान घ्यायचं आहे आपणाला. तर आपण घेऊया पूजेचं सामान आणि इथंच पायदान पण चप्पल इथंच सोडून जायचे, कारण तिकडं मंदिराकडे घेऊन जाऊ शकत नाही. जाऊया आपण मंदिरात आता दर्शनाला. पाळीला उभा राहावं लागणार आहे कारण खूप भारी आहे. सगळं पूजेचं सामान घ्याले मी. लिंबू, नारळ, उदबत्ती, फुलं आणि ओटीचं सामान, चुडे, नाईला बांगड्या, सगळं काही ओटीचं सामान. ओटीला एक नारळ आणि फोडाला एक नारळ, असे 2 नारळ, हिरव्या बांगड्या, सगळं काही व्यवस्थित, सगळं हळदी कुंकू, सगळं पूजेचं सामान घेतलंय मी आता. माझ्याकडे चिवरीच्या आईचा फोटो आहे, पण तो थोडासा खराब झालाय, त्याच्यामुळे मला दुसरा फोटो पण घ्यायचा, पण जाताना घेणार आहे मी. तर चला आता आपण जाऊया, बघूया पाळी किती आहे का नाही. आतून दर्शन घ्यायचं आहे आपल्याला देवीचं आतमध्ये जाऊन, कारण त्याच्याशिवाय मी तुम्हाला देवी कसं काय दाखवू शकेन. तर पहा किती म्हणजे गर्दी खूप आहे आज अमावस्या असल्यामुळे. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ह्या आईची यात्रा असते माता देवीची. तर जानेवारी महिन्यामध्ये मी चिवरीच्या आई महालक्ष्मीच्या नावाने माझ्या घरी 5 सुवासिनी जीव घालते. दरवर्षी 5 सुवासिनी जीव घालते आणि डॉक्टरांजवळ नैवेद्य पाठवून देत असते, कारण घरी सुवासिनींचं पण करायला कोणीतरी लागतं ना, त्याच्यामुळे मी घरी थांबते. आर्यन, आयुष आणि डॉक्टर नैवेद्य दाखवायला येत असतात.
तर हा आहे पाळीला उभारण्याचा परिसर. खूप पाळी आहे आज, म्हणजे लोक भरपूर आहेत वारीला. आपण बघूया इकडून काही म्हणजे काही होतंय का. तर अगोदर आपण आता आलो तर पाय धुवू. इथं कल्लोळ आहे देवीचं पाण्याचं, एक विहीर आहे जवळच आणि इथं पिण्याचे शुद्ध पाणी पण आहे. तर विहिरीमध्ये मी जात नाही, आर्यन आयुष आहेत सोबत, त्याच्यामुळे विहिरीमध्ये जात नाही. तर इथंच नळाला मी पाय धुते, हात धुते. आर्यनला पण हातपाय धुवायला लावते, आयुषला पण. आयुष तू पण पायावर पाणी घे, मग आपण मंदिरात जाऊया. तर धुवलं तर आम्ही आता हातपाय धुवून घेतलो. आता आपण निघूया मंदिराकडे. पाठीमागून एक चक्कर पण होईल. ही आहे विहीर बघा, इतकी खोल आहे विहीर. मी लहान असताना म्हणजे कॉलेजला असताना पण येत होते, त्यावेळेला असं गेट वगैरे नव्हतं. ही पूर्ण ओपन विहीर होती, पण आता याला गेट वगैरे बसविला आहे. तर इथं लोक आंघोळ करतात, ओल्या म्हणजे अंगावरती पाणी वतून घेऊन ओल्या पडद्यानं दंडवट वगैरे घेतात. मीही घेतलं होतं कित्येक वेळा. ह्या आईला मी नवस केला होता. तुम्हाला जे म्हणलं ना स्पेशल, माझ्या काहीतरी आठवणी आहेत. त्या आईला नवस केलेला, तर माझं स्वप्न पूर्ण झालं. मी दंडवट पण घेतला आईला आणि ओटी पण भरली तिची. तर तेव्हापासून आमचं कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे. तर आम्ही दरवर्षी ह्या आईच्या दर्शनाला येतोच. यात्रेच्या टायमाला तिच्या सवासणी जेवू घालणं हे करतेच मी आणि करत राहणार असंच. तर खूप पाळी आहे, आपल्याला पाळीला उभा राहूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे. शेजारी सगळे नारळाची झाडं, सगळी झाडं आहेत आणि घर म्हणजे इथून खूप लांब आहे गाव मेन. हे थोडं डोंगराच्या मध्येच आहे मंदिर. तर आपण प्रसादासाठी थोडे पेढे घेऊया. पूजेचं सामान घेतलं, पण पेढे पण घ्यायचे आहेत मला. मी पेढे घेते. आर्यन आयुषला पण खूप आवडतात पेढे. घरी पण प्रसाद घेऊन जायला होईल आणि आईला पण तिथं प्रसाद दाखवायला होईल. त्याचं नैवेद्य आणलं आहे मी आईसाठी. घरातलं आपलं मिठाचं नैवेद्य असलेलं खूप चांगलं मानलं जातं. पेढे वगैरे तर दाखवायचेच, पण घरून पण नेलेलं मीठ पाण्याचं नैवेद्य आपलं काही कासना पदार्थ बनवलेला देवाला घेऊन जावं. तर आता आपण पाळीला उभारूया. खूप पाळी आहे, 1-2 तास तरी लागतील, 1.5 तास तरी कमीत कमी लागेल. एवढा वेळ काय व्हिडिओ नाही घेणार मी, थोडा घेईन. बघा किती पाळी आहे. सध्या कॅमेरामॅन आर्यन आहे आपला. आर्यन घेत आहे व्हिडिओ सगळा. तर आलोत आपण आता मंदिराच्या जवळपास, म्हणजे गाभाऱ्याच्या जवळपास आलोत आपण. हाय. तर आता थोड्याच वेळात आपण जाऊया मध्ये. आलो आपण मध्ये मंदिराच्या जवळ. खूप पाळी आहे इथं आणि इथे फोटो काढायला, व्हिडिओ घेण्यासाठी सक्त मनाई आहे, दंड आहे. तरी पण मी रिक्वेस्ट करते पुजाऱ्यांना, काही होतंय का बघू. आणि तुमच्यासाठी मी नक्की माता देवीचा फोटो व्हिडिओ हे करते. मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहे. चॅनलसाठी पाहिजे होतं मला, तरी मी रिक्वेस्ट केली आता पुजाऱ्यांना की माझ्या चॅनलवरती मला आईचा व्हिडिओ टाकायचा आहे, तरी प्लीज मला व्हिडिओमध्ये आईचा व्हिडिओ घेऊ द्या माता देवीचा म्हणून. त्यांनी सहमती दिली आहे. तर हे आहे बघा आमची चिवरीची आई महालक्ष्मी. किती सुंदर देवीची मूर्ती आहे बघा. आमची खूप श्रद्धा भक्ती आहे ह्या माता देवीच्या चरणाशी. खूप
हे असं बाहेर पटांगणामध्ये आहे आईचे म्हणजे हे आहेत. तिथं आम्ही नैवेद्य दाखवतो. मध्ये फक्त देवीला नैवेद्य दाखवून बाहेर आणून इथं ठेवायचा असतो. नारळ वगैरे इथं पण फोडलं जातं. कळशी भरून पाणी घेऊन सगळेजण म्हणजे इथं पाणी आणून वततात देवीला. इथं पण चरण आहेत माता देवीचे. खूप छान असा परिसर आहे. भक्तिमय आणि भक्तिमय फक्त वातावरण असतं इथं. हा मंदिराचाच परिसर मधल्या आतल्या बाजूचा आहे. तुम्ही नक्की भेट द्या एकदा येऊन. चिवरीची आई महालक्ष्मी असं या देवस्थानचं नाव आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये चिवरी गाव आहे हे. इथे आई माता देवीचं मंदिर आहे. मी नैवेद्य आतमध्ये दाखवला आहे. दर्शन घेतलं, नारळ फोडलं. पुजाऱ्यांनी माझ्या ओटीला नारळ पण दिले. तर आता आपण बाहेरून दर्शन घेऊया. एक शेवटचा दंडवत घेते मी माता देवीच्या चरणाशी, माता देवी महालक्ष्मीच्या चरणाशी. कारण इथं एक हृदय स्पर्श झाल्यासारखं होतं. असं दंडवत घेतल्याशिवाय आणि दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण पोचल्याचं समाधान मनाला भासतच नाही. खरं तर दरवेळेला मी वल्ल्या पडद्याने दंडवत घेत असते पूर्ण मंदिराच्या कडेने, पण यावेळेस झालं नाही. माता देवीच्या मनाला माझं मन स्पर्श केलंच पाहिजे, कारण तीच आई आहे. तर मी आईला दंडवत घेतला आहे, दर्शन घेतलं माझ्या मातेचं, आईचं. आता मी माता देवीची फोटो घ्यायले पूजेसाठी घरात, देवघरामध्ये ठेवण्यासाठी. कारण घरातला फोटो थोडासा पाण्यानं सारखं धुतल्यामुळे थोडासा खराब झाला आहे. त्याच्यामुळे मला नवीन फोटो घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच प्रसाद घेतला. आणि आता बच्चे कंपनी आपली आर्यन आयुष हट्ट करायलेत, त्यांना पण थोडे खेळणे घ्यायचेत. यांना पण माहीत झाले की माझे चॅनल आहे असं, तर ते विचारत होते मला. मी सांगितलं, पैसे दिले. बघा हे मंदिराच्या समोरचं दुकान आहे. सगळे देवीचे फोटो वगैरे आहेत, पूजेचं सामान आहे. त्यांनी मला हळदी कुंकू लावून देवीच्या वरती फुले पुष्प वाहून पॅक करून द्यायलेत फोटो. माझ्या आईला मी माझ्यासोबत घेऊन निघाले आता. बघा असा आहे फोटो. ही तुळजाभवानी आहे, तुळजापूरच्या चिवरीच्या आई महालक्ष्मी दोघी बहिणी एकत्र असा असलेला हा फोटो मी घेतला आहे. कारण माझ्या घरी 2 घट आहेत, तुळजापूरची आई आणि चिवरीची आई. हे आहेत पोतराज, त्यांचं मी दर्शन घेतलं दक्षिणा देऊन त्यांना. हे इथले पोतराज आहेत चिवरीची आई महालक्ष्मीचे. आर्यन आयुषला पण मी पाया पडायला सांगते त्यांच्या. आयुष पाया पडत आहे पोतराजांच्या. आर्यन पण पाया पडेल आता. आर्यन पण पाया पडत आहे. आई माता चिवरीची आई महालक्ष्मी सदैव माझ्या लेकरांवर, माझ्यावर, माझ्या पूर्ण परिवारावर आशीर्वाद कृपा अशीच राहू दे. या आहेत आई, त्यांच्या अंगामध्ये येते आणि असं म्हणजे खेळतात बाण आईचा. खूप दुमदुमलेला असतो हा परिसर हलगीच्या तालानं, पुन्हा सर्व भाविक भक्तांच्या आवाजानं. खूप प्रसन्न वातावरण असतं इथं.
आहे वातावरण. आर्यन आयुष पण खूप मन लावून बघालेत, कारण त्यांना सारखं सारखं नेहमी घेऊन येत नाही मी. झालंय आपलं दर्शन, सगळं झालं. आर्यन आयुषला खेळणी पण घेतली आणि आता आपण जेवण करणार आहोत. कारण येताना मी टिफिन घेऊन आले होते, चपाती आणि मुगाच्या डाळीचं मोकळं आणलं होतं. पातळ काय आणलं नाही, सांडासांडी होईल म्हणून. आणि इथं खूप छान वाटतं जेवायला पण. आयुष नमस्कार करायलाय. तर या जेवायला तुम्ही पण, जेवण करूया आपण. एकदम शेती आहे आजूबाजूला, सर्वत्र डोंगर आहेत. खूप छान वाटतं असं मोकळ्या परिसरामध्ये जेवायला पण. थोडंसं जेवण करून मग आम्ही निघणार. या तुम्ही पण जेवायला. अरे आयुष पण भुके असलेत, कारण भरपूर वेळ फिरून झालाय आता. खेळणे पण घेतलेत त्यांना, खुश आहेत ते दोघं पण. बनवूया आपण आता. हा माझा व्लॉग तुम्ही बघितला शेवटपर्यंत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता परत अजून आर्यन आयुषला खेळणी घ्यायचे तर त्याच्यासाठी एक त्याला बंदूक आवडली होती, तर ती बंदूक घेतली मी. आयुषला घेतली आता बंदूक, त्याच्यामध्ये बॉम्ब आहेत, परत हे आहेत, ॲरो आहेत. आर्यन काय मागतो बघूया. आर्यनला का पाहिजे ते घेऊन देऊ आणि त्याच्यानंतर निघूया. कारण लेकरांचं कसं आहे, किती जरी घेतलं तरी त्यांचं मन भरणार नाही. अजून त्यांना जाईपर्यंत काही ना काही घ्यावं वाटणारच. आर्यनला धनुष्य घ्यायचं आहे बहुतेक, तर तो धनुष्य काढला आहे. तर आर्यनसाठी आपण धनुष्यबाण घेऊया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.